छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा लाभलेला अजिंक्य तारा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेला आणि कृष्णा कोयनेच्या संगमानं समृद्ध असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या बिनधास्त शैलीमुळे आणि राजकीय वारशामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांची कामगिरी कशी राहिली हे जाणून घेण्यासाठी पोल पंडितने सर्वेक्षण केले आहे. पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार 35% लोक खासदार उदयनराजे भोसले यांची कामगिरी चांगली असल्याचे म्हणतायत, तर 45% लोकांच्या मते खासदार म्हणून त्यांची कामगिरी खराब राहिली आहे. त्यासोबतच 20% लोकांच्या मते साधारण राहिलेली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे वंशज असल्यामुळे त्यांना वैयक्तिक मानणारा मतदार दिसून येतो. हाच वैयक्तिक मानणारा मतदार त्यांची कामगिरी चांगली असल्याचे मत व्यक्त करताना दिसून येतो. तर दुसऱ्या बाजूला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आजारपणामुळे आधीसारखा जनसंपर्क राहिलेला नाही. त्यासोबतच त्यांची लोकसभेतील उपस्थिती ही कमी प्रमाणात दिसून येते. या सर्व कारणामुळे मतदारसंघात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी दिसून येते. तसेच मतदारसंघातील बेरोजगारी, शेतीचे प्रश्न आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर त्यांना ठोस कामगिरी करता न आल्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी दिसून येते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून विजय मिळवला. महायुतीची संघटनात्मक ताकद, भाजपचे मजबूत निवडणूक व्यवस्थापन आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची वैयक्तिक लोकप्रियता ही त्यांच्या विजयाची प्रमुख कारणे होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व करताना दिसून येते. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यासोबत वाद झाल्याचं पाहायला मिळालं. विखुरलेली महायुती आणि उदयनराजे भोसले यांच्या कामगिरीविषयी असलेली नाराजी यामुळे उदयनराजे भोसले यांचे विरोधक 2029च्या लोकसभा निवडणुकीत संधीच्या शोधात असतील. 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याचबरोबर आमदार अतुल भोसले यांचेही नाव ऐनवेळी चर्चेत येऊ शकते. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाकडून राज्यसभा खासदार नितीन पाटील, तर शिवसेना शिंदे गट पक्षाकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांच्या नावाचीही चर्चा दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचेही नाव ऐनवेळी समोर येऊ शकते. पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचा फायदा होत असला तरी लोक त्यांच्या कामगिरीबाबत नाराज असल्याचे दिसून येते. आज घडीला सातारा लोकसभा मतदारसंघात 2029ची लोकसभा निवडणूक ही चुरशीची होताना दिसून येते. नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा.